मराठी शाळेत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा भाषा तिकडे जाऊन नाही मूल शिकत. भाषा ते बोलायला लागलेलं असतं आपसूक घरातलं लोकांची भाषा ऐकून आणि त्याच्यानंतर त्याच भाषेत ते आणखीन थोडी भाषा शिकतं आणि त्याच्यानंतर मग मुळाक्षरं, मग त्याच्यानंतर शब्दरचना, मग वाक्यरचना, मग व्याकरण अशा टप्प्याने ते शिकत जातं. जेव्हा तुम्ही इंग्रजी माध्यमात मुलाला पाठवता तेव्हा ती भाषा ऐकायला शिकणं, बोलायला शिकणं आणि लिहा वाचायला शिकणं हे सगळंच एकत्र करायला लागतं त्या मुलाला. त्याच्यामुळे नाही म्हणजे ह्याच कारणासाठी बरं परत आपल्याकडचं एक ते अ, पालकांनी शोधून काढलेल्या पळवाटा ज्या असतात त्याच्यातली ही एक आहे की महाविद्यालयात जेव्हा ते मूल जाईल तेव्हा त्याला खूप कष्ट पडतील एकदम इंग्रजी अंगावरती आल्यानंतर. एकदम इंग्रजी अंगावरती येत नाही. मराठी शाळांमध्ये पहिलीपासून काय बालवर्गापासून मराठीच्या बरोबरीने इंग्रजी शिकवली जाते, ज्याला आपण कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश म्हणतो. बोलण्याचं संभाषण करण्याची इंग्रजी भाषा ही सर्व मराठी शाळांमधून अगदी शिशुवर्गापासून सुरुवात होते त्याची. त्याच्यावर त्याला त्या भाषेचा गंध असतोच आणि 10वी पर्यंत एखादी गोष्ट कशी शिकायची ह्याची क्लृप्ती, ह्याची युक्ती, त्याची पद्धत, त्याची प्रणाली हे सगळं ते बाळ शिकलेलं असतं. आणि त्यावेळेला त्याच्यावरती जर एखाद्या दुसरी भाषा शिकण्याचं जर टाळायला बरं दुसरी पण नाही, जी ओळखीचीच आहे ती आणखीन जास्त विस्ताराने शिकायची त्याला. एवढाच असतो. तेव्हा त्याच्यावरती ते कसला ताण येईल? आणि आत्ता 2.5 वर्षाचं जेव्हा मुलं आपण शाळेत पाठवतो, तेव्हा ते घरी येऊन सांगणार नाहीये, की मला स्ट्रेस होतोय. माझ्यावरती ताण येतोय म्हणून आपण असं समजतो, की तो येतच नाही. तर त्याच्यामुळे तो ताण येतो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.